खूप वर्षानंतर पालघरला महिला खासदार मिळणार आहे। एकीकडे तो आनंद आणि दुसरीकडे महायुतीच्या पोटातलं दुःख, कसं सांगाल? सर्वप्रथम तर मी पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही मला उमेदवारी दिली आहे। महिला खासदार दिल्यामुळे महिलांमधला जो उत्साह आहे तो खूप म्हणजे एकदम उत्साहित झालेले आहेत। मी गेल्या 2 दिवसापासून विरार वसईमध्ये फिरत आहे। तिथे बघितल्यानंतर मला महिला आघाडी इतकी जोमात दिसत आहे ना की मला वाटतं इथेच माझा विजय झालेला आहे। तुम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला की महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, दोष आहे, वसई विरारच्या प्रश्न सुद्धा तितक्याच महत्त्वाचे आणि तातडीचे आहेत। महिलांसाठी आम्हाला काय मिळायला बघणार? बघा, इथेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे विरार वसईचा। आपल्या जिल्ह्यामध्ये खूप सारे डॅम्स आहेत चांगले चांगले, त्याचं पुनर्वसन करून त्या डॅम्सचं आणि ते पाणी विरार वसई आणि तिथेच्या स्थानिक लोकांना कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। दळणवळणाचा प्रश्न आहे, कुठे गटारी नाही आहेत त्याच्यासाठी कुठे कुठे मी विरार वसईच्या पूर्वेस भागात बघितलं नालासोपारा साईडला तर गली गलीत रस्ते नाही आहेत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। महिलांचा एक भीषण प्रश्न आहे तो गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, म्हणजे 450 वरनं ते जे 1100-1200 पर्यंत पोहोचलेत आणि भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती 200 रुपये कमी करून मोदीजींनी जे आमच्या महिलांवरती उपकार केल्यासारखे केलंय ते आम्हाला नष्ट करायचं आहे आणि गॅसचे भाव कमी करून महिलांना म्हणजे त्याच्या खिशाला जी कात्री लागली आहे ती वाचवायची आहे। सध्या गाठीभेटी सुरू आहे, तुमची धावपळ सुरू असेल तरी शेवटचा एक प्रश्न असेल की पालघर जिल्ह्याचे 2 भाग पडतात, एक ग्रामीण आणि एक शहरी। आपला जेव्हा खासदार येणार आहे, शिवसेना ठाकरे गटाचा खासदार येणार आहे, आम्ही पाहू शकतो का की या 4 जून नंतर भगवा फडकेल? नक्की नक्की भगवा तर फडकणारच, कारण का सगळे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आमच्या पाठीशी आहेत। जे निष्ठावंत नव्हते ते मिंदे गटामध्ये गेलेले आहेत, तर त्याच्यामुळे भगवा हा नक्कीच फडकणार।